महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर. शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही. आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह. सातबारा कोरा करण्याची भूमिका मांडलेली आहे. भारतीय जनता पार्टीने ही सुद्धा भूमिका पूर्ण झाली पाहिजे. निश्चित येणाऱ्या काळामध्ये या विषयावर आम्ही काही शांत बसणार नाही. या विषयावर निश्चित आवाज उठवू. आम्ही व्यक्तिगत कोणावर बोललेलो नाही. नाना पटोलेंवर पण मी बोललेलो नाही, ना काँग्रेसवर बोललेलो नाही. मी फक्त शिवसेनेच्या भूमिकेवर बोललेलो होतो, शिवसैनिकाच्या भूमिकेवर बोललेलो होतो. मी काँग्रेस किंवा काँग्रेसच्या कोणत्या व्यक्तीविषयी मुळीच बोललेलो नाही. माझा तो विषय पण नाही. सरकार तर खरं तर 2-3 दिवसात स्थापन व्हायला पाहिजे होतं, कारण क्लिअर मॅन्डेट मी म्हणेल भारतीय जनता पार्टीला. बाकीचे पक्ष त्यांच्यासोबत असले काय आणि नसले काय, भारतीय जनता पार्टी 145 जणांचं बहुमत सहज सभागृहात सिद्ध करू शकते. परंतु मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्वच कोणी करायचं याच्यावरच भारतीय जनता पार्टीत एकमत होत नसावं म्हणून दिलं होतं. बाकीचे जे कारण लोक म्हणतात हे नाराज ते नाराज, यांनी काही थांबलेलं नाही. भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व कोणी करावं आणि कोणाला द्यावं याच्याच विषयी मला असं वाटतं. त्याच्यामुळं ही स्थिती निर्माण झालेली असावी. कोण नाराज कोण खुश याला मला असं वाटत नाही. या भावनेला कुठे इथं अर्थ होतो काही नाही ना. आमची संख्या सगळी मिळून 40-45 आहे. त्याच्यामुळे गरज आमची असायचं काही कारण नाही आहे. त्यांचं नॅचरली बहुमताने त्यांना अजितदादांनी पाठिंबा दिलेला आहे ना. 40-42 काही जागा आहेत अजितदादांनी क्लिअर सांगितलेलं आहे की जे नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं करणार त्यांच्या मागे आम्ही उभं राहणार असं अजितदादांची भूमिका जाहीर केली. त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे क्लिअर मॅन्डेट आहेच, क्लिअर बहुमत आहे. शरद पवारांनी एक टीका केली आहे की स्पष्ट बहुमत असताना सरकार स्थापन न होणं हे राज्यासाठी अशोभनीय आहे. बरोबर आहे. अनेक प्रश्न आहेत. आज निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. सरकार नसल्यामुळे काय होतं बघा, काल 10 कोटी रुपये वप बोर्डाला हे केले. वप बोर्डाच्या विरुद्ध हेच बोंब मारत होते. आणि आता यांचं सरकार आहेच ना, काळजी व मुख्यमंत्री आहेच ना. त्यांना न सांगता निर्णय घेतात का अधिकारी? कुठेतरी निर्णय झालेलाच असेल ना. आणि म्हणून सरकार लवकरात लवकर स्थापन होण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. आता हे लाडकी बहिणीचा पण निधी वाढवला पाहिजे. हे सगळे विषय मला असं वाटतं या महाराष्ट्रासमोर आहेत. आणि सरकार लवकरात लवकर स्थापन झालं पाहिजे. संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की शिंदे दरेगावात गेले की मोठा निर्णय घेतात. मला माहित नाही शिरसाटावर मी कशाला बोल घेणार असेल तर घेऊ दे, आपल्याला काय करायचं. काय मोठा निर्णय घेऊ शकतात? त्यांच्या पक्षाचं त्यांना माहित, त्यांनाच विचारा. मी कसं सांगू शकतो त्यांचं. 288 पैकी 118 आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे हे आव्हानातून समोर आले. त्यामुळे महाराष्ट्राचं असलं राजकारण नेतृत्व करणार प्रश्न असं नाही. राजकीय कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होत असतात म्हणून काय 118 जणांवर गुन्हे असले म्हणजे ते काय गुन्हेगार किंवा दरोडेखोर थोडी आहेत. उद्या रस्ता रोको करावा लागतो. एखाद्या आंदोलनामध्ये एखादा कार्यकर्ता काहीतरी दगड फेकतो, ती केस काय त्या कार्यकर्त्यावर कुठे होती? जो नेतृत्व करतो त्याच्यावर होत असते. त्यामुळे अशा अनेक केसेस असतात आणि म्हणून अशा अनेक केसेस म्हणजे काय त्याचे गंभीर गुन्हे. मग तर याला काही अर्थ नाही, कुठंच नाही झालेलं. शिरसाट राष्ट्रीय नेते त्यांना माहिती असेल, मला नाही माहिती. सगळ्या निवडणुकांचा पराभव झाला की अशा विषयावर चर्चा होत असते. तुम्ही सगळ्या निवडणुका मागच्या बघा. निवडणुका झाल्यावर 8-10 दिवस अशा विषयावर 2 ठाकरे एकत्र झाले पाहिजे का अशा विषयी चर्चा होती. आता ह्या गोष्टी तेच ठरवतील ना. त्यात आमची भूमिका असण्याचं काही कारण नाही. आणि ओव्हरऑल जे बघतात तर साहेबांची भूमिका काय होती हेच कोणाला महाराष्ट्राला कळालेलं नाही आहे. सरकारच्या बाजूनं होती की सरकारच्या विरोधात होती? बाजूनं होती म्हणायचं तर त्यांच्याच विरोधात ते उभे राहिले. विरोधात होती म्हणायचं तर तेच म्हटले फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे. नेमकं काय होतं त्यांचं हेच कळालं नाही. त्याच्यामुळे जनतेनं मला असं वाटतं योग्य तो धडा त्याच्यातून त्यांनी घ्यावा, एवढंच. मंत्रिमंडळाचा किंवा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, मंत्रिमंडळाचं खातेवाटप, कोण कोण शपथविधी घेतं त्याच्यानंतरच स्पष्ट होईल. खरं तर उपमुख्यमंत्री पदाला काहीच अर्थ नाही. उपमुख्यमंत्री म्हणजे जनरल सगळ्या कॅबिनेट मंत्र्यासारखा आहे. याच्याविषयी सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयानं स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. हे एक नाममात्र मान देण्यासाठीचं पद आहे. बाकी उपमुख्यमंत्र्याला कोणता विशेष अधिकार आहे? काहीच नाही. जो कॅबिनेट मंत्र्याचा अधिकार तोच उपमुख्यमंत्र्याचा अधिकार आहे. 22ची संख्या आली. मला असं वाटतं ही मोठी संख्या आहे. जे निवडून आलेले किंवा पराभूत झालेले सत्ताधारी पक्षाच्या लोकांची सुद्धा त्या बाबतीत मागणी राहणार आहे. कारण या सगळ्या गोष्टी सुस्पष्टपणे दिसत आहेत
तर मला असं वाटतं अजून अनेक निवडणूक याचिका दाखल करायला 1 महिन्याचा वेळ आहे. आता व्हीपॅटच्यासाठी 6 का 8 दिवसाचा वेळ होता, परंतु निवडणूक याचिकेसाठी अजून 1 महिन्याचा वेळ आहे. अनेक याचिका याच्यात सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयात जातील. दुर्दैवी असा अपघात कशामुळे झाला, मानवी चुकामुळे झाला की अन्य चुकामुळे झाला, या टेक्निकल चुकामुळे झाला, परंतु जे काही मृत आहेत त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करून त्यांना सरकारने जे शक्य होईल ती मदत केली पाहिजे. माझ्या घरासमोर बॅनर लागत असतात, त्यात शिरसाटांचं लागलं असेल, मी काही वाचलं नाही, मी पाहिलं पण नाही. तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न असे दिवस नाही, असं काय बॅनर विना लावून दिवसणारा कार्यकर्ता काय.